एकादशी आणि दुप्पट खाशी असं गमतीने म्हणतात. पण खरं सांगू, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पोट दुखणाऱ्या, डोकं दुखणाऱ्या, उलट्या होणाऱ्या, चक्कर येणाऱ्या पेशंटच्या रांगा दवाखान्याच्या बाहेर लागलेल्या असतात. कारण आपल्याला एकादशीचं मर्मच माहीत नाही. आषाढी एकादशी ही फक्त धार्मिक परंपरा नसून ती शरीरशुद्धीची एक प्रक्रिया आहे. आयुर्वेदामध्ये उपवास म्हणजे लंघन. लंघनामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील दोषांचं पाचन होतं आणि शरीरातील विषारी द्रव्य म्हणजे तुमच्या बोलीभाषेमध्ये टॉक्झिन्स शरीरातून बाहेर पडतात. पण आपण नेमकं ह्याचे उलटं करतो. आपण उपवासाला भरपूर प्रमाणामध्ये साबुदाणा, बटाटे, रताळे, वेफर्स असे पदार्थ खातो. साबुदाणा हा पचायला अतिशय जड, पित्त वाढवणारा, पोटफुगी करणारा असा असतो. बटाटा आणि रताळे हेही पदार्थ कंदमुळं असल्यामुळे ही पचायला जड असतात. मग उपासाला नक्की खायचं तरी काय? तर उपासाला पचायला अतिशय हलका असा आहार घ्यायचा असतो. मग ह्यामध्ये राजगिरा आहे. राजगिरा हे तृणधान्य. तृणधान्य पचायला हलके असतात, त्यामुळे राजगिऱ्याची भाकरी, राजगिऱ्याचा लाडू, राजगिऱ्याची वडी असे राजगिऱ्याचे अनेक पदार्थ आपण खाऊ शकतो. त्यासोबतच वरई किंवा ज्याला भगर म्हणतात हेही पचायला अतिशय हलके असते, त्यामुळे भगरीचे अनेक पदार्थही आपण खाऊ शकतो. ड्रायफ्रुट्समध्ये अंजीर, मनुका, खजूर हे घेऊ शकता. ताजी फळेही आपण भरपूर खाऊ शकतो. ताक ही उपासाला चांगले असते, फक्त हे ताक ताजे आणि पातळ असावे. गाईचे कोमट दूध त्याच्यामध्ये तूप घालून घेतले तर त्याचाही फायदा होतो. आणि अगदीच तुम्हाला जर साबुदाणा, बटाटा हे पदार्थ खूप आवडत असतील आणि खावे वाटत असतील तर हे कमी प्रमाणामध्ये आणि त्याच्यावर लिंबू पिळून खावे, म्हणजे ते त्रासदायक ठरत नाहीत. दिवसा झोपू नका आणि हो, नामस्मरण करा, कारण त्यामुळे मनही शांत राहते. जय हरी विठ्ठल.